हे बघा, जीकेच्या लेक्चरला सुरुवात करतोय आपण. शांतता काढलं. जीकेच्या लेक्चरला सुरुवात करतोय आपण. तिसरं लेक्चर आहे आपलं. पहिल्या जीकेच्या लेक्चरला 4 चार्ट झाले होते, दुसऱ्याला परत 4 झाले. आज आपले 4 झाले पाहिजे. 9 नंबरचा चार्ट वही मध्ये 9चा आकडा टाकायचा नवीन पेजवर. 9चा आकडा टाकायचा नवीन पेजवर आणि तिथे हेडिंग द्यायचं महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प. महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प दे भाऊ, हेडिंग दे महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प. दिलं. 2 भाग करायचे त्याचे. जलविद्युत प्रकल्पाचं नाव आणि जिल्हा. पानाचे 2 भाग. जलविद्युत प्रकल्पाचं नाव आणि जिल्हा. मग प्रश्न आलाय. पहिला प्रश्न, कोयना जलविद्युत प्रकल्प. इथं लिहा कोयना. कोयना कोणत्या जिल्ह्यात आहे पहा तिथं. शाबास. सातारा जिल्ह्यामध्ये लिहितो. कोयना हा जलविद्युत प्रकल्प सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोयना नदीवर. म्हणजे काय, नदीच्या पाण्यापासून वीज तयार केली जाते. वीज लाईट. वीज कोणकोणत्या पद्धतीने तयार केली जाते. एक जलविद्युत म्हणजे पाण्याने, औष्णिक विद्युत कोळशाने, पवन विद्युत हवेने आणि चौथी अणुविद्युत म्हणजे अणुने. म्हणजे 4 पद्धतीने वीज तयार केली जाते. बरोबर आहे ना. बरोबर आहे की नाही. सगळ्यात जास्त वीज दगडी कोळशापासून बनवली जाते. तर मग त्या विद्युत केंद्रांना म्हटलं जातं औष्णिक विद्युत केंद्र. दगडी कोळशापासून जर लाईट तयार केली जात असेल तर त्या केंद्रांना म्हटलं जातं औष्णिक विद्युत केंद्र. पाण्यापासून जर लाईट तयार केली जात असेल तर ते जलविद्युत केंद्र. पवनचक्की पाहिली आहे, त्या पवनचक्कीपासून सुद्धा वीज तयार होते, त्याला म्हणतात पवन विद्युत केंद्र. तर सगळ्या केंद्रांचे नाव आणि ते केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहिले आपण घेतलं जलविद्युत प्रकल्प. त्याच्यात पहिला घेतला कोयना सातारा. सेकंड तिलारी. तिलारी. तिलारी हा जलविद्युत प्रकल्प कुठे रे. कोल्हापूर. शाबास. तिलारी हा जलविद्युत प्रकल्प. आता ह्या तिलारी प्रकल्पाच्या पुढे फोर्बे डॅम. कारण सगळ्या जणांचा फोकस कुठे आहे, तिलारी डॅम वर, तिलारी जलविद्युत प्रकल्पावर. पण प्रश्न असा आला की फोर्बे डॅम हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. तर आपल्याला समजलं पाहिजे की हा कोल्हापूरमध्ये. म्हणजे याचं सबस्टिट्यूट नाव आहे. जसं आपलं नाव राहतं ना घरी पिंट्या, दादू, बावड्या, तसं ह्या डॅमचं टोपण नाव म्हणू आपण त्याला. काय टोपण नाव फोर्ब डॅम. मग आता याच्यावर प्रश्न काय तयार होतो पहा. 3 प्रश्न याच्यावर तयार होता की तिलारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. एक झाला. दुसरा पहा कसा प्रेम होतो. कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या जलविद्युत प्रकल्पाचे खालील पर्यायातून नाव ओळखा. जे 4 ऑप्शन आपल्याला दिले असतील आणि त्याच्यातला कोल्हापूर जिल्ह्यातला कोणता आहे तर तो तिलारी. हे 2 झाले. 2 झाले का. तिसरा प्रश्न असा प्रेम होतो की तिलारी हा प्रकल्प कोणत्या प्रकारचा विद्युत प्रकल्प आहे. कोणत्या प्रकारचा आहे तर 4 ऑप्शन येतील. 4 ऑप्शन येतील. औष्णिक विद्युत, जलविद्युत, अणुविद्युत आणि पवन विद्युत. पवन ऊर्जा प्रकल्प. समजतंय ना. समजतंय का. किती झाले प्रश्न. 3 झाले ना. हा कोणत्या जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात कोणता प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प कोणत्या प्रकारचा प्रकल्प आहे. म्हणजे एक प्रश्न 3 ठिकाणी फॉर्म होतो. समजतंय. अशा पद्धतीने पुढचा आहे प्रकल्प आपला वैतरणा जलविद्युत प्रकल्प. फक्त वैतरणा लिहायचं, पूर्ण लिहित बसायचं नाही. लिहा सगळ्यांनी वैतरणा. लिहिल्याने काय होतं, बुद्धी शार्प होते. आपण रोज वाचतो, लिहित नाही. लिहिल्याने काय होतं, बुद्धी शार्प होते.
रोज होमवर्क करायचे ना आपण, त्या पद्धतीने आपण घेतोय. 3 नंबरचा प्रकल्प आहे आपला वैतरणा. 4 नंबर वैतरणा झाला. जायकवाडी. वैतरणा हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक लिहिलं. वैतरणा हा जलविद्युत प्रकल्प नाशिक जिल्ह्यात आहे. 4 नंबरचा आपला प्रकल्प आहे जायकवाडी. मागच्या लेक्चरला आपण धरणाचं नाव पाहिलं होतं. हो, जायकवाडी प्रकल्प. जायकवाडी प्रकल्पाचं नाव लिही, कंसमध्ये लिही त्याच्या पुढे, म्हणजे मागची 15 व्यंजन होऊन जाईल. याला म्हणतात अनालिसिस, डिटेल अनालिसिस. जायकवाडी प्रकल्पाला नाथ सागर प्रकल्प असे सुद्धा म्हणतात. बरोबर आहे ना. पुढे मग जायकवाडी प्रकल्प छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये छत्रपती संभाजीनगर नाही दिसलं तर काय दिसेल? औरंगाबाद. आणि औरंगाबाद नाही दिसलं तर काय दिसेल? जाऊ दे पुढे. एलदरी. एलदरी 5 नंबरचं. एलदरी. एलदरी हा जलविद्युत प्रकल्प हिंगोली. कोणत्या जिल्ह्यात? लिहा. हिंगोली जिल्ह्यात आहे. हिंगोली जिल्ह्याबद्दल, हिंगोली हे शहर कयाधू नदीच्या काठी वसलेले आहे. हिंगोली हे शहर कयाधू नदीच्या काठावर वसलेले. आपण फक्त चार्ट आणि ते पाहतोय का? डिटेल अनालिसिस. आपल्याला हिंगोली बद्दल अजून काय माहितीये? औंढा नागनाथ. औंढा नागनाथ काय? औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग आहे. महाराष्ट्रातलं एक ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ हे हिंगोली येथे आहे. महाराष्ट्रात किती शक्तिपीठ आहे रे? किती? 3.5 शक्तिपीठ आहे. त्याच्यातलं अर्ध कोणते? वणी, नाशिक. क्लिअर. चला पुढे. हिंगोली बद्दल झालं आपलं. खोपोली रायगड. खोपोली जलविद्युत प्रकल्प हा कुठे? रायगड मध्ये. प्रत्येक जण लिहितोय. एका पेजवर एकच चार्ट बनला पाहिजे. खोपोली रायगड. रायगड हे त्या जिल्ह्याचं नवीन नाव आहे. अगोदर ह्या जिल्ह्याचं नाव काय होतं? कुलाबा. अगोदर या जिल्ह्याचं नाव काय होतं? कुलाबा. कुलाबाचं रूपांतर होऊन या जिल्ह्याचं नाव रायगड आहे. रायगड ही रायगड शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी होती. पहिली राजगड आणि दुसरी रायगड. रायगडाबद्दल अजून माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड मध्ये. माथेरान हे थंड हवेचं ठिकाण रायगड मध्ये. समजतंय? थंड हवेचं ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी उन्हाळ्यात पण थंड वाटतं. ज्या ठिकाणी उन्हाळ्यात सुद्धा थंड वाटतं. थंड हवेचं ठिकाण कुठे असतं मग? उंचीवर. आपण जसं जसं वरती जातो तशी हवा काय होत जाते? थंड होत जाते, विरळ होत जाते. समजतंय ना? म्हणून आपण जर एखाद्या डोंगरावर गेले तर आपल्याला थंड वाटतं एकदम. समजतंय? हा चला. माथेरान रायगड हे सुद्धा थंड हवेचं ठिकाण आहे. आणि खोपोली हा जलविद्युत प्रकल्प कुठे आहे रे? रायगड मध्ये. रायगड बद्दल अजून कोणाकडे काही इन्फॉर्मेशन नाही? चला पुढे जाऊ. ठीक आहे. रायगड मध्ये किती तालुके आहे रे? हा, रायगड मध्ये किती तालुके आहे रे? किती आहे? 15 तालुके असणारे किती जिल्हे आहे रे? 4 आहे. 4. किती आहे? 15 तालुके असणारे किती जिल्हे आहे? 4. त्याच्यातला एक रायगड, एक जळगाव, अजून नाशिक. काही बी नाही सांगायचं. हा, काही वाचलेलं नाही सर. आणि विचार बी केला नाही असा प्रश्न प्रेम होईल असा. पण एवढं लक्षात ठेवा की 4 जिल्हे असे की त्या 4 जिल्ह्यांमध्ये 15 तालुके आहेत. 2 तर माहिती आपल्याला, जळगाव आणि एक रायगड. ठीक आहे. पुढे जिगाव हा नवीन चालू झालाय जेव्हा आम्ही अभ्यास करायचे ना. जिगाव जे आपण लिहितोय
जे आपण वाचतोय, ज्याच्यासाठी आपण टाइम देतोय, तो प्रकल्प पाठ झाला की नाही? पाठ झाला पाहिजे. बुलढाणा, जिगाव, बुलढाणा, जिगाव हा जलविद्युत प्रकल्प बुलढाण्यामध्ये आहे. बुलढाण्यामध्ये जिल्हे एकूण तालुके 13, एकमेव असा 13 तालुक्यांचा जिल्हा येतो की ज्या जिल्ह्यामध्ये 13 तालुके. बुलढाण्यामध्ये लोणार सरोवर, जे उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर आहे, उल्कापातामुळे तयार होणार सरोवर कोणतं रे? लोणार. ते पण कुठे? बुलढाणा. अजून बुलढाण्याबद्दल शिवाजी महाराज यांच्या आईचं माहेर सिंदखेड राजा. कोणतं? सिंदखेड राजा. हे सुद्धा बुलढाण्यामध्ये आहे. बरोबर का? आपलं शेगाव, शेगाव कुठे? माहिती ना? शेगाव सगळ्यांना माहिती असेल. ठीक आहे, पुढे घाटगर. घाटगर, घाटगर, घाटगर हे अहमदनगर मध्ये. कुठे? अहमदनगर मध्ये. घाटगर हा जलविद्युत प्रकल्प अहमदनगर मध्ये आहे. किती झाले? शाबास. पुढे आता अहमदनगर बद्दल. अहमदनगर पहिले मी सांगेल आणि मग माझं नॉलेज संपलं की तुम्ही सांगायचं. ठीक आहे, कारण लेक्चर मी घेतोय. मग मी बोलेन. एका क्लासमध्ये एकच गुंडा, हा तो मी. जिथे मला वाटलं की बुवा आता तुमच्या नॉलेजची गरज आहे किंवा माझं नॉलेज तिथे संपलं, तिथे मग तुम्ही बोलायला सुरुवात करायची. अहमदनगर बद्दल बोलायचं म्हटलं तर अहमदनगर हे शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे. अहमदनगर मध्ये आपला सह्याद्री पर्वत वसलेला आहे. बरोबर? बरोबर का? अहमदनगर हा सर्वात मोठा, क्षेत्रफळाने मोठा असलेला जिल्हा आहे. बरोबर का? प्रवरा नदी ही अहमदनगर मधली आहे. अहमदनगर मध्ये प्रवरा आणि नेवासे संगम आहे. बरोबर का? त्याच्यानंतर आपली जी ज्ञानेश्वरी लिहिली गेली आहे ती नेवासे इथे. बरोबर आहे ना? ते नेवासे सुद्धा कुठे? अहमदनगर मध्ये. आपले साईबाबांचं जे देवस्थान आहे शिर्डी. कोणतं? शिर्डी. कोणतं? शिर्डी, जे की राहता तालुक्यात आहे. शिर्डी सगळ्यांना माहित आहे. आता बोला अहमदनगर बद्दल अजून काही माहिती का? सगळ्यात पहिला साखर कारखाना 1949. सगळ्यात पहिला सहकारी साखर कारखाना 1949 ला प्रवरानगर हा अहमदनगर येथे होता. अजून भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण. जसं माथेरान रायगडचं होतं ना, तसं भंडारदरा हे थंड हवेचं ठिकाण अहमदनगर मध्ये स्थित आहे. कळसुबाई हे सर्वात मोठं शिखर, ज्याची उंची आहे 1646 मीटर. हे सुद्धा कुठे स्थित आहे? अहमदनगर मध्ये स्थित आहे. ठीक आहे. अहमदनगर येथे झालं ना क्षेत्रफळानुसार मोठा जिल्हा. अहमदनगर मध्ये सर्वात जास्त विहिरी आहे. हा बी प्रश्न आलाय पोलीस भरतीले. सर्वात जास्त विहिरींचा जिल्हा कोणता? अहमदनगर. सर्वात जास्त तलावांचा जिल्हा कोणता? गोंदिया. म्हणजे भंडारा आणि गोंदियामध्ये आहे, पण उत्तर गोंदिया आहे. हा, भंडारा आणि गोंदियामध्ये सर्वात जास्त तलाव आहेत, पण उत्तर त्याचं गोंदिया आहे. काही ठिकाणी भंडारा पण दिलंय. हा, झालं अहमदनगर बद्दल. एवढं नॉलेज भरपूर आहे. 10 प्रश्न आपण अहमदनगर वरचे पाहिले. हा, ते घाटा आपण नंतर घाटांचा स्पेशल घेणारच आहे ना आपण, तेव्हा अजून परत ते टाकू त्याच्यात. पाहायला गेलं तर मग अहमदनगर वर एक लेक्चर लागेल. तर जे जे आपल्याला प्रश्न विचारले पोलीस भरतीला, त्या दृष्टिकोनातून आपण तेवढं पाहू. बरोबर आहे की नाही? प्रत्येक माणसाबद्दल आपण काही पाहू शकत नाही. जेवढं कामाचं आहे अहमदनगर बद्दल जर बोलायला गेलं तर मग एक लेक्चर पूर्ण पडेल. राधानगरी. राधानगरी हा जलविद्युत प्रकल्प
राधानगरी हे धरण पण आहे ना, मग त्या धरणावरच हा जलविद्युत प्रकल्प आहे, म्हणून त्याचं नाव सुद्धा राधानगरी. कोल्हापूर, कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीकाठी वसलेले आहे. कोल्हापूर हे शहर, मी जे तुम्हाला पॉइंट सांगतोय ना ते परीक्षेला आलेले प्रश्न आहे बरं का. दुसरा पॉइंट असा आहे की कोल्हापूर हे शहर पश्चिम महाराष्ट्रात वसलेले आहे. लक्षात आलं. तिसरं, कोल्हापूर हा जिल्हा पैलवानांसाठी ओळखला जातो. कुस्तीगीर, पैलवान म्हणजे कुस्तीगीर. हा, मी पैलवान म्हणतोय, तुम्ही कुस्तीगीर म्हणताय. त्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांचं कागल हे संस्थान, कोणतं? कागल. कागल हे संस्थान सुद्धा कोल्हापूर मध्येच होत. राजर्षी शाहू महाराजांबद्दल प्रश्न आलाय पोलीस भरतीला की त्यांचा जन्म 26 जून 1874 आणि मृत्यू 1920. समजतंय ना. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षणाची सुरुवात केली. बरोबर आहे ना. आरक्षणाची सुरुवात केली आणि त्यांनी भरपूर असे वसतिगृह सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सुरू केले होते. मग मराठा वसतिगृह, लेवा बोर्डिंग असे वसतिगृह त्यांनी सुरू केले. तुम्ही जर ठोकळा वाचला तर डिटेल तुम्हाला त्याच्यात ते वसतिगृह आणि त्याची तारीख तुम्हाला तिथे दिसेल. बरोबर. कोल्हापूरमध्ये हे जे राधानगरी धरण आहे, हे राधा माझ्या मते त्यांच्या बायकोचं नाव होतं, है ना. आता कन्फर्म नाहीये, तिथे आहे दिलेलं टोकड्यामध्ये. तर त्यांच्या बायकोच्या नावावरून त्या धरणाचं नाव राधा असं ठेवण्यात आलं होतं. ठीक आहे. तर त्यांनी गरीब लोकांसाठी भरपूर काम केलंय. समजतंय ना. कारण त्यांच्यासोबत एक घटना झाली होती, माहिती का? वेदोक्त प्रकरण म्हणून एक घटना झाली होती की त्यांना जेव्हा त्यांची जे म्हणजे पूजा चालू होती तेव्हा त्यांचे वेदाचे न म्हणता, मंत्र न म्हणता दुसरेच मंत्र म्हटले होते त्या बामणाने. बरोबर आहे ना. तर तिथे ते वेदोक्त प्रकरण घडलं होतं. त्या वेदोक्त प्रकरणावर पण प्रश्न आलाय. हा, तर मग त्यांनी काय केलं होतं, एक व्यक्ती होता त्याला ब्राह्मणाची उपाधी देऊन टाकली होती. म्हणजे ते मग नंतर किंवा जर राजासोबत असं घडू शकतं तर जे गोरगरीब लोक आहे त्यांच्याबद्दल काय घडत असेल म्हणून अगोदर माहितीये ना काय चालायचं, तर जाती धर्म वाद चालायचे. आता जाऊ द्या, त्याच्यात मग टाइम जातो जास्त. आपला प्रश्न पाहू. राधानगरी हे धरण कोल्हापूर या जिल्ह्यात, राधानगरी हे जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात आहे. ठीक आहे. पुढचं पवना जलविद्युत प्रकल्प सापडला का? पवना जलविद्युत प्रकल्प, पवना पुणे. पवना हा जलविद्युत प्रकल्प पुणे जिल्ह्यात स्थित आहे. पुणे हा लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे 2011 नुसार. अजून 2021 ची झाली का? नाही, 2011 नुसार. आता तो नंबर 1 आहे ना लोकसंख्येनुसार. ठाणे होता ना, मग ठाण्यामधून पालघर वेगळं झालं, मग लोक डिवाइड झाले ना, मग पुणे झाला. बरोबर. पुणे जिल्हा, पुणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ 15,643 चौरस किलोमीटर. सापडलं. बरं, पुण्याबद्दल अजून म्हणजे पुण्यावर एवढे प्रश्न आहे. खडकवासला धरण पुणे, NDA पुणे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे. त्याच्यानंतर नारी ही संस्था, नारी वाचलंय का? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट. नारी ही संस्था, नारीवर प्रश्न विचारलाय, पुणे है ना. नारी हे पुणे आणि निरी, शाबास, निरी हे नागपूर येथे आहे. नारी आणि निरी मध्ये फरक आहे. नारी हे पुण्यात आणि निरी हे नागपूर मध्ये असलेलं स्थळ आहे. त्याच्यानंतर सारसबाग पुणे, पुण्यामध्ये काहीच नाही उणे असं म्हटलं जातं. म्हणजे कमी नाही होती तर काहीच, फक्त ट्रॅफिक होते आणि 2-2, 3-3 तास लोक ट्रॅफिक मध्ये अडकतात, बस एवढंच आहे. त्याच्यानंतर दगडूशेठ गणपती पुणे.
शनिवार वाडावर प्रश्न आहे. शनिवार वाडा हा सुद्धा कुठे आहे? पुणे. अजून देहू हे लष्करी केंद्र. 5 ज्योतिर्लिंग. 5 ज्योतिर्लिंग नाही, 5 गणपती. 5 गणपती. 8 अष्टविनायकांपैकी पैकी 5 अष्टविनायक हे पुण्यात आहे. सांगा नाव, लिहू येते आपण. मयुरेश्वर. शाबास. मयुरेश्वर. बोला. रांजणगाव. रांजणगावचा महागणपती. थेऊरचा चिंतामणी. अजून बल्लाळेश्वरचा, तो तर रायगडले. रायगडचे 2 आहे, पुण्याचे 5 आणि 1 अहमदनगर. सिद्धिविनायक. सिद्धटेकचा सिद्धिविनायक. महागणपती. टोटल अष्टविनायक आहे. अष्टविनायक ते तर आपण चार्ट मध्ये पाहणार आहे, पण एक पाहून घेऊ. अष्टविनायक. अष्ट म्हणजे काय? 8. या 8 पैकी 5 पुणे जिल्ह्यात, 2 रायगड जिल्ह्यात आणि 1 अहमदनगर. अहमदनगर मध्ये सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. सिद्धिविनायक. इकडे महाडचा आणि पालीचा बल्लाळेश्वर हे 2 आणि इकडे 5. रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी. अजून 5 पाठ पाहिजे. लेण्याद्री गिरिजात्मक. लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अजून झालं ना. थेऊरचा चिंतामणी, मयुरेश्वर. अजून एक राहिला. हा झालं ना. एक पाहिजे, तो एक ऍड करून घ्यायचा. पुण्यामध्ये 5 गणपती अष्टविनायकांपैकी नाही. टोकडा पडलाय ना समोर. 5 नंबर सांगू. अष्टविनायकांमध्ये पहा. ओझर. ओझर वेगळे. ओझरचा विघ्नेश्वर. ओझरचा विघ्नेश्वर. रांजणगावचा महागणपती, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मक आणि मयुरेश्वर. तो कोणता आहे बघून घ्या. मयुरेश्वर. मोरगावचा मयुरेश्वर. आलं म्हणजे इथे मोरगाव लिहायला पाहिजे होतं. मोरगावचा मयुरेश्वर. एवढं पुण्यात आहे. जाऊ दे पुढे. हा MPSC चा प्रश्न. भीरा अवजल प्रवाह. भीरा अवजल प्रवाह. भीरा अवजल प्रवाह. भीरा अवजल प्रवाह. बोला. रायगड हा MPSC ला आला होता. तलाठी 2018 जळगाव. भीरा अवजल. या प्रश्नावरून मला समजलं होतं की प्रश्नांचं पॅटर्न कसं फ्रेम होतंय. मी हा वाचलेला नव्हता. मी एक पेपर द्यायला गेला होता तलाठीचा आणि तिथे प्रश्न आला की भीरा अवजल प्रवाह हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे. मला माहित नव्हतं. पण तो प्रश्न मग पहिले प्रश्नपत्रिका भेटायची. मग घरी आला मग पाहिलं टोकड्यात हा प्रश्न आहे का. पाहिलं तर तो एका चार्ट मध्ये कोपऱ्यात लिहिलेला होता. भीरा अवजल प्रवाह. समजताय का. मग समजलं की यार हे ना चार्ट वर प्रश्न विचारता. चार्ट मधून एक उचलून घेतील. आता आपण चार्ट बनवतोय ना. एक उचलून घेतील आणि त्याला विचारतील की कोणत्या जिल्ह्यात आहे सांगा. म्हणजेच आपले सगळे महाराष्ट्राच्या भूगोलचे तक्ते इंग्लिश मध्ये चार्ट पाठ पाहिजे. कोणताही विचारला की लगेच त्या जिल्ह्याचं नाव आपल्या तोंडावर आलं पाहिजे. समजतंय का.
आता हे 5 जे आपण अष्टविनायक लिहिले होते हे पण तसंच. मग अष्टविनायकांवर प्रश्न विचारेल, इथे किती आहे, तिथे किती आहे, ज्योतिर्लिंग किती आहे, 3.5 शक्तीपीठ किती आहे, तेच 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 तेच. थंडाव्याचं ठिकाण कुठे आहे, या नदीचा उगम कुठे आहे, त्या नदीवर कोणतं धरण आहे, ते धरण कोणत्या जिल्ह्यात आहे, त्या धरणाचं नाव काय आहे, बस. काय आहे दुसरं? 4 करत आपण एका महिन्यात 16 चार्ट कोण टाकले. हे 12व चालू आहे आपलं, बरोबर आहे की नाही. 4 आपण मागच्या लेक्चरला, त्याच्या मागच्या लेक्चरला 4 आणि हे 4 आज जे 12 होऊन गेले. टोटल चार्ट किती चार्ट कोण सांगत? मी काढले टोटल किती चार्ट येतं. आज टाकतो तुम्हाला तुमच्या ग्रुपला, एकदा वाचून घ्या. आणि जर प्रयत्न करता आला तर ते चार्ट बनवा तुमच्या वहीत. किती चार्ट आहे माहिती का? किती माहिती का? नाही माहिती ना, आज माहिती पडेल. कारण मी डिटेल अनालिसिस केलंय तक्त्यांचं, आणि मी फक्त महाराष्ट्राच्या भूगोलचेच तक्ते निकालले. ऑल ठोकड्यामध्ये किती तक्ते, कोणत्या विषयामध्ये किती तक्ते ते काढले. म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलात कोणते तक्ते आणि किती तक्ते, भारताच्या भूगोलमध्ये किती तक्ते महत्वाचे आपल्यासाठी, सामान्य विज्ञान मध्ये किती तक्ते महत्वाचे, राज्य घटनामध्ये कोणकोणते तक्ते महत्वाचे, सगळ्या नोट्स आहे आपल्यापाशी. त्या नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. ठीक आहे. जर लाईव्ह वाल्यांना त्या नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी या नंबरवर व्हॉट्सअप करा, म्हणजे त्यांना सुद्धा त्या नोट्स अवेलेबल होतील. ठीक आहे. हा नंबर सेव्ह करून घ्या, 77 699 80 199. आपल्या मोरांकडे बी कोणाकडे नसणार तर लिहून घ्या. हा, म्हणजे रात्री बेरात्री कोणी आजारी पडलं लगेच तुम्हाला फोन लावता येतो. ठीक आहे कुसू. चला, चार्ट आपला अजून कंप्लीट झाला नाही. चला, पाहुणा झाला. भिरावजलची स्टोरी माहित पडली. भिरावजल रायगड मधलं आपलं सगळं पाहून झालंय. नेक्स्ट भिवपुरी रायगड. भिवपुरी हा जलविद्युत प्रकल्प रायगड. नेक्स्ट पेंच, 1000 वेळा आलेला प्रश्न. पेंच नदी पण आहे, पेंच हा जलविद्युत प्रकल्प पण आहे आणि अभयारण्य पण आहे. तर पेंच हा जलविद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानीचं शहर आहे. नाही तर आपल्याला राजधानी माहिती आहे, उपराजधानी माहित नाही. त्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन हे विधिमंडळाचं भरतं, बरोबर. अजून नागपूर हे नाग नदीकाठी वसलेले आहे. कोणत्या नदीकाठी? नाग नदीकाठी वसलेले आहे. आणि आपले जे मुख्यमंत्री आहे ते पण नागपूरचेच, म्हणजेच विदर्भाचे आहे. अजून 0 माईल हे ठिकाण नागपूर जिल्ह्यात आहे. अजून निरी आता पाहिली आपण. नॅशनल इंजिनिअरिंग काय त्याचा लॉंग फॉर्म पाहून घ्यायचा. लॉंग फॉर्म प्रश्न विचारलाय. मिहान हा विमान निर्मिती प्रकल्प जो आपला पहिल्या लेक्चरला झाला होता, मिहान, तो सुद्धा नागपूर मध्ये आहे. अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे काय तिथं दीक्षाभूमी. काय तारीख येते दीक्षाभूमीची? 1956 डिसेंबर 14 ऑक्टोबर आहे का? डिसेंबर महिन्याची तारीख आहे 14 ऑक्टोबर 1956. आलं. त्यानंतर पहा प्रश्न कसा प्रेम झालाय. आता मी तिथे नागपूरला परीक्षाला गेलो होतो आम्ही. दमणदीव पोलीस भरती. दमणदीवला आमचा ग्राउंड झाला होता आणि आम्ही पेपरसाठी क्वालिफाय झाले होते. नागपूरला पेपरला गेले होते फ्रॉड होऊ नये म्हणून. तर नागपूरवर गेले. नागपूरला जाताना आपल्याला काय लागेल? रेल्वे स्टेशनचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तिथे गेले तुम्ही नागपूरला? रेल्वे स्टेशनच्या वरती लिहिलंय. वाचलंय की नाही? गेले नाही वाटतं तुम्ही नागपूर? गेले नाही नागपूरला?
गेले तर नागपूरला त्या रेल्वे स्टेशनवर, कारण आम्ही तिथे झोपले होते ना म्हणून ते आठवतंय. चला पुढे. भातसा, भातसा, अबे भातसा